राम राम मंडळी, जय खानदेश. तुमच्यासाठी ना मस्त इमली चटणी रेसिपी लिहून मी आपण जे या सगळ्या चटोऱ्या रेसिपीज मा हाई यूज होतोच, पण इमली चटणी थोडी वेगळ्या पद्धतीने फक्त एकदा ट्राय करा. त्यांसाठी ना मी इमली भिजत घातलं होतं गरम पाणी मा. त्याला ना मॅश करल्यावर हातवर मसळल्यावर आणि त्यांना पाणी काढल्यावर इमली चटणी जास्त बनावं अशी ना तर जास्त पाणी टाका ना, जास्त इमली टाका नाही. तरी मी इमली ना थोडीशी एक छोटी वाटी रसा तेवढी टाकली होती. त्यांना पाणी काढीशी वेगळी गाळीशी वेगळे. त्यानंतर एखादा भांडाમાં तेल टाका. तेल गरम होईना त्यामध्ये जिरे टाका. जिरे छान तडतड नका त्यांना हिंग टाका. हिंग पण छान फ्राय होईना इमलीने जे पाणी काढेल आपण गाळीशीन ते टाके देवानं. त्यानंतर साखर टाकानी आणि गूळ टाकाना एक एक वाटी. त्यानंतर चटणी आणि भाजलेलं जिरं रास ना त्यानं वाला पावडर आणि मीठ काळं पण आणि पांढरं पण. आणि जास्त घट्ट होईस्तोवर मस्त इमली चटणी बनायला आणि देखू शकतो. फक्त एकदा ट्राय करा. इतकी खतरनाक छान लागत ना, भारी. प्रत्येक गोष्ट चाट पापडी हो कुठली पाणीपुरी असो अशी इमली चटणी बनवू शकतोस. नक्की बनावा. आणि रेसिपी आवडला चॅनलला सबस्क्राईब करायला जाऊ नका. बाय बाय.